हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड आज जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड, लुईस ब्रेल ब्लाइंड मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती संपूर्ण नांदेड जिल्हा, यामध्ये बिलोली, अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव यासह मुकबधीर, कर्णबधीर दिव्यांग संघटनांनी आज जागतिक दिव्यांग दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आज जनाक्रोश मोर्चा काढला आहे। तसेच आज जनाक्रोश मोर्चामध्ये आज जागतिक दिव्यांग दिन हा शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये साजरा करावा असा शासन निर्णय असताना शासकीय अधिकाऱ्याकडून ते साजरा करण्यात आला नसल्यामुळे आम्ही आज जागतिक दिव्यांग दिनी आम्ही दिव्यांगांनीच एकमेकांना पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन, मिठाई देऊन, आम्ही एकमेकालाच पुष्पगुच्छ देऊन आम्ही आजचा जागतिक दिव्यांग दिन हा साजरा केला। परंतु हा संयुक्त राष्ट्र संघाने 1992 रोजी हा सर्वप्रथम 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन घोषित करून साजरा करण्यात आला होता। याचा प्रमुख उद्देश असा होता की 1983 ते 1992 हा दशकीय काळ हा दिव्यांगासाठी दशक मानले गेले। या 10 वर्षामध्ये दिव्यांगासाठी शासकीय, निमशासकीय जेवढ्या काही सेवा असतील, जेवढ्या सवलती असतील या त्या काळामध्ये देऊ केल्या। परंतु महाराष्ट्र शासनाने 1995 पुनर्वसन कायदा हा केवळ कागदावर ठेवला। त्यानंतर दिव्यांग सुधारित कायदा 2016 हा अस्तित्वात आलेला असताना सुद्धा त्याची नांदेड जिल्ह्यात अंमलबजावणी होत नाही। त्यासह 2018 महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण याची अंमलबजावणी झाली नाही। यासह एकूण इतर 21 मागण्यांच्या अनुषंगाने आज आम्ही या जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आज आम्ही इथं काळा दिवस पाळत आहे। तसेच आम्ही या काळ्या दिवसामध्ये आमच्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवाला कुठलाही स्टॉप न बघता दिव्यांग दिसताच एसटी उभी करून आपले मायेचा आधार देऊन त्यांना सीटपर्यंत बसवणाऱ्या आमच्या चालक वाहकाच्या त्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या संपाला जाहीर पाठिंबा देऊन आम्ही या आक्रोश मोर्चामध्ये त्यांची मागणी लावून धरत आहे। आणि आजच मला कळलं की माझा जो चालक वाहक जो आहे गेल्या अनेक दिवसापासून जो संपावर बसला त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे आपल्या माध्यमातून TV चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, राज्य शासन, केंद्र शासनाला एकच विनंती आहे की त्या मृत्यू पावलेल्याच्या घरच्यांना आर्थिक मदत 50 लाख रुपये देण्यात यावी। तसेच त्याच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं। यासह महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना या दिव्यांग बांधवांकडून मी कळकळीची आज जागतिक दिव्यांग दिनी आज विनंती करतो। साहेब, आज माझ्या दिव्यांगांना वनपोर्टसाठी जिथं 25 रुपये लागायचे तिथं 150 रुपये भरावं लागत आहेत। हा एसटी महामंडळ कर्मचाऱ्याचा यांचा आडमुठी धोरण नाही, तर हा साहेब हा तुमचा आडमुठी धोरण आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो, मंडळ जर नुकसानीमध्ये जर तोट्यात जात असतील तर आपण आढावा घ्यावा। प्रत्येक तालुका, प्रत्येक बसस्थानकामध्ये रोजच्या दैनंदिन हा किती नुकसान आहे। जर लाखो कोटी रुपयाचं जर नुकसान होत असेल तर हा यांचा जो मागण्या आहेत ह्या रास्त आहेत। महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करावा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आजच्या काळादिनच नाही तर आम्ही चालक वाहकाच्या पाठीशी कायम आहोत हे आपल्या माध्यमातून घोषित करतो। तसेच आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत, जसं आम्ही इथं आलो आज या मागण्याच्या अनुषंगाने माझे दिव्यांग बांधव हे जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले, तिथे जाऊन शोले स्टाईल आंदोलन केलं। त्या करण्यामागचं एकच कारण, आज आम्ही पाहतो लोकशाही मार्गाने आम्ही निवेदन आंदोलन देतो, मोर्चा आंदोलन काढतो, परंतु कुठला शासकीय अधिकारी इथं हजर राहत नाही। मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, आयुक्त असेल किंवा संबंधित जिल्हाधिकारी असेल। आज दिव्यांग सुधारित कायदा हा 7 एप्रिल 2017 मध्ये संबंधित देशामध्ये लागू करण्यात आला आहे, परंतु नांदेड जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी नाही। याच्या अनुषंगाने आम्ही निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला। आज जर आम्हाला इथं जरी कोणी अधिकारी नाही आला, आम्ही निवेदन देणार नाही, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून आम्ही त्यांचा ताबा घेणार आहोत।
अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।